रेसिपी शो वरती सध्या उन्हाळ काम स्पेशल वाळवणाची सिरीज चालू आहे। याच्या अगोदर मी तुमच्या बरोबर सांडग्याची रेसिपी शेअर केली आहे, पण आज देखील थोडेसे वेगळ्या पद्धतीचे सांडगे शेअर करणार आहे आणि याला आमच्या इथे फुग्यांचे सांडगे असं म्हटलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। फुग्यांचे सांडगे करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या डाळी वापरायच्या आहेत। तर त्यातली पहिली डाळ म्हणजे मटकीची डाळ आणि ही आपण 2 कप घेतलेली आहे। त्याचबरोबर इथं आपण घेतलेली आहे 1 कप मुगाची डाळ आणि 1 कप हरभऱ्याची डाळ। आता ह्या तिन्ही डाळी आपल्याला सेपरेट भिजत ठेवायच्या। तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर याच्यामध्ये पाणी टाकून घेते, स्वच्छ धुवून घ्यायचे। सेम याच पद्धतीने या इतर राहिलेल्या ज्या 2 डाळी आहेत त्या देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या। तिन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचंय। या तिन्ही डाळींमध्ये आपण पुरेसं पाणी ओतून घेतलेले आणि आता या तिन्ही आपल्याला 4 तासांसाठी भिजत ठेवायच्या। 4 तास झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळी व्यवस्थित अशा भिजल्या गेलेल्या, तिन्ही डाळी व्यवस्थित भिजल्या गेलेल्या। आता आपल्याला याच्यातलं पाणी निथळून घ्यायचंय आणि ह्या डाळी वाटून घ्यायच्यात। तिन्ही डाळींमधलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे आणि या डाळी वाटत असताना याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। डाळी वाटल्यानंतर आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। तर त्याच्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये 2 गड्ड्या लसणाच्या सोलून अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आणि याच्यामध्येच आपण 2 छोटे चमचे जिरं टाकून घ्यायचंय। त्याचबरोबर धणेपूड 2 चमचे, हळद टाकायची 1 चमचा। आता ही घरगुती लाल चटणी, तुम्हाला हे सांडगे कितपत तिखट करायचे त्या हिशोबाने याच्यात तिखट टाकायचे। मी 3 छोटे चमचे टाकलेले आहेत। हिंग टाकतोय 1 चमचा। आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय। आपण एक परात घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ह्या तिन्ही डाळी आपल्याला एकत्रित करायच्या। आणि याच्यामध्येच आता आपण टाकणार आहोत आपण तयार केलेला हा मसाला। आणि या मसाल्याबरोबरच आपण टाकणार आहोत खूप सगळी अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय। डाळ आपण ज्यावेळेस बारीक करत होतो त्यावेळेस याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये। त्याचबरोबर त्या डाळी निथळून घेतलेल्या आहेत, म्हणजे सगळं पाणी आपण बाजूला काढून घेतलं होतं। याच्या अगोदर आपण जो सांडग्याचा प्रकार पाहिला त्याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त मटकीची डाळ दळून आणली होती आणि नंतर मग ती मळली, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले। आणि ह्याच्या बाबतीत आपण काय केलं, ही डाळ अगोदर, ही डाळ नाही, याच्यामध्ये आपण 3 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत आणि त्या भिजत ठेवून नंतर घरी आपल्याला ह्या वाटायच्यात। तर या दोन्ही सांडग्यामध्ये हा खूप मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या चवीमध्ये सुद्धा खूप मोठा फरक जाणवतो। आणि आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं पीठ मळून किंवा एकत्रित करून झालेलं आहे। एक 20 ते 25 मिनिटासाठी हे आपण असंच ठेवणार आहोत, जेणेकरून हे आणखीन जास्त भिजेल। तर इथं आपलं पीठ 15 ते 20 मिनिट आपण भिजवून घेतलेले, परत एकदा आणखीन मळल्यानंतर आता आपण हे जे सांडगे तोडायला घ्यायचे, तर त्याच्यासाठी हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे, कारण की आपलं पीठ पण थोडंसं पातळ आहे। आज आपण तयार करत असलेले हे फुग्याचे सांडगे आणि गिरणीवरून जे पीठ दळून आणतो त्या सांडगे, याच्यात एक फरक आहे, तो म्हणजे याचा आकार। तर फुग्याच्या सांडग्यांचा जो आकार आहे तो थोडासा मोठा असतो। दिवसाचं खट्ट ऊन देऊन घेतलेलं आहे आणि इथं आपले फुग्याचे सांडगे व्यवस्थित अशा पद्धतीनं वाळलेले।
हे सांडगे आता तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा याची भाजी करू शकता। भाजी करताना मात्र एक गोष्ट आपल्याला फॉलो करायची ती म्हणजे भाजीच्या अगोदर हे सांडगे तुम्हाला थोड्याशा तेलामध्ये हलके फुलके असे परतवून घ्यायचे, ज्याच्यामुळे भाजीची चव तर चांगली येतेच, त्याचबरोबर हा सांडगा भाजीत गेल्यानंतर म्हणजे तो जो रस्सा आहे त्या रश्श्यात गेल्यानंतर विरघळत नाही। आता आजचे आपण तयार केलेले हे फुग्याचे सांडगे तुमच्या इथे करतात का? आणि मला बराचसा हा अनुभव आहे की भागानुसार प्रत्येक पदार्थ करण्याची पद्धत वेगळी असते, तर मी ज्या पद्धतीने हे सांडगे केलेत त्याच्या व्यतिरिक्त कुठली पद्धत तुमच्या इथं वापरली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा, ते मला वाचायला आवडेल। आणि माझी कशी झाली हे सुद्धा सांगा। अशाच पद्धतीच्या छान छान प्रमाणबद्ध आणि अशा योग्य रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करा। उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।